जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। म्हणजे स्वप्न साकार झालं, फक्त हेच वर्ड आहे माझे, स्वप्न साकार झालं आमचं. म्हणजे मी खूप लहानपणी मी स्वप्न घेतलं की आपण हे कार्यक्रम करूया आणि आता आम्ही साजरा करतो आहे, सगळं चांगलं वाटतं आहे. वगैरे मी काहीच दिलेलं नाही आहे, हे फक्त माझ्याकडनं झालं तर मला ते चांगलं वाटतं आहे. म्हणजे मिळालं तर पाहिजेच आहे, सरकार पण लागली, आम्ही पण लागलोच आहे आणि जे होईल आपण ते करूया, जे पण माझ्याकडनं होईल ते सगळं नक्की. मग काय आठवण तर राहीलच ना. म्हणजे लहानपणीपासून मी येतोच इथं, म्हणजे आपलं हे सहज होतं लहानपणापासून, आम्ही इथं यायचो आणि सगळं आज सगळे पूर्ण फॅमिली आहे. हां, जन्मगावच माझा गोंदिया आहे ना, आणि सगळे फॅमिली मेंबर पूर्ण सगळे कुटुंब माझं इथंच आहे, तर नक्की आठवण राहायचं. सगळं तुमचे फॅन्स वगैरे नाही आहे, फक्त सगळे माझे मित्र भाऊ असे सगळे, म्हणजे फॅन्स कोणाला काही म्हणत नाही. आणि इन्स्पिरेशन घ्या याच्याकडनं, असं नाही की इंटरनेटमध्ये काही पण बघा आणि काही पण करत राहा. इन्स्पिरेशन घ्या, समाजासाठी काहीतरी करा आणि सगळे पुढे व्हा, हेच आहे. अभ्यास तर महत्त्वाचंच आहे, कारण बोर्ड्सचे एक्झाम्स पण आहे लोकांचे, आता बोर्ड्स एक्झाम आहे राईट, तर अभ्यास खरंच महत्त्वाचा आहे. मग आपण बघूया की तुमचं करिअर गोल काय आहे, तुम्हाला काही गेमिंगमध्ये काही करायचं आहे, काही आय टीमध्ये काहीतरी करायचं आहे, काही इंजिनियर वगैरे काहीतरी. मग ते अभ्यास फर्स्ट स्टेप असावा पाहिजे, आणि नंतर आपला हॉबीज वगैरे ते तुम्ही बघा, प्रॉपर एक टाइम टेबल करा आणि त्यात तुम्ही पुढे व्हा. ठीक आहे, चालेल. सबसे पहले ऐसा नहीं है कि मतलब आदित्य सावंत ने दान किया या ऐसा कुछ है, ये आई थिंक सबके अंदर ऐसा होना चाहिए कि हमें कुछ करना है अपने समाज के लिए. ऐसा नहीं होना चाहिए कि यार मैं वेट कर रहा हूँ, राइट, मतलब चलो मैं बड़ा हो जाऊँगा तब मैं करूँगा या कोई और कर देगा. सो इसका स्टोरी ऐसा है कि मैं बहुत छोटा था तब मैं, मेरे पापा मम्मी हम लोग सब यहाँ पे आते थे, एंड मैं पूछ रहा था कि यहाँ पे महाराज की मूर्ति क्यों नहीं है. तो पापा कहते थे कि आई थिंक अभी आ जाएगी या फिर 1 साल में आ जाएगी ऐसा. एंड एक दिन सडनली ऐसा हुआ कि मैंने बस पूछ लिया कि आप एक बार पूछ के देखिए कि अगर हम कर सकते हैं कि नहीं कर सकते हैं. तो हमें रिस्पॉन्स आया कि चलो ठीक है, कर सकते हैं, ट्राई कर सकते हैं. एंड उसके बाद सबने बोला कि कोशिश करते हैं. 1 साल लग गया. ये प्रोग्राम शायद 1 साल पहले हो सकता था, बट दीपक अंकल, मराठा महाराज, सभी लोग और ये जितने भी दिग्गज लोग यहाँ पे सब बैठे हैं, इन सबके सपोर्ट की वजह से फाइनली ये कार्यक्रम आज संपन्न हो रहा है. और मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि एक सपना सच में साकार हो रहा है. जो लाइन लिखी गई है ना कि सपना साकार झाला है, वो एक्चुअली में वो लाइन है, और वो हर एक मराठा, हर एक इंसान, हर एक गोंदिया व्यक्ति वो फील कर सकता है कि एक्चुअली में एक सपना पूरा हुआ है, जो बहुत टाइम से हम लोग वेट कर रहे थे कि महाराज की मूर्ति यहाँ पे स्थापित होनी चाहिए. सो बस ये 2 शब्दों के साथ मैं खत्म करना चाहता हूँ. मराठा समाज सभी लोगों को मैं धन्यवाद करना चाहता हूँ. सबका आभार हमेशा हमारे ऊपर रहेगा. उन्होंने सारी मेहनत की और सपोर्ट किया, चाहे वो परमिशंस हो, ट्रैवल हो, मूर्ति नासिक से यहाँ तक लेके आना, वो भी बहुत बड़ी बात है. तो मुझे पता है कि क्या क्या चीज़ें हो रही थी, मेरे को अपडेट आते थे दीपक अंकल की तरफ से. तो ये सारी चीज़ें के लिए बहुत बहुत शुक्रिया. एंड अगेन थैंक यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं आराध्य शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण साजरी केली. आणि या 2 दिवसापूर्वी शिवछत्रपती मराठा समाजातर्फे आदित्य सावंत आणि सावंत परिवार यांनी दिलेला हा 13 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा जो आहे, हा आपण इथे शिवछत्रपतींच्या आपल्या जागेवर इथे त्यांना स्थापन करण्यात आला आहे. आणि आदित्य सावंतांनी ही जी भेट गोंदिया शहराला आणि मराठा समाजाला दिली आहे, आज आम्ही सर्व मिळून फक्त सावंत परिवारच नाही तर शिवछत्रपती मराठा समाजाच्या अन्य संघटना हे सगळे मिळून आम्ही त्याचा एकदम मनमुराद आस्वाद घेत आहोत. मी सावंत परिवाराचे बहुत आभार मानतो, आदित्य सावंतांचे बहुत आभार मानतो. कालचा परवाचा टप्पा जो झाला, एक मोठ्या समारंभामध्ये तो साजरा झाला, शिवछत्रपती आरूढ झाले. आणि काल रात्रीचा जो समारंभ होता तोही काल पूर्णत्वाने संपूर्ण झाला. हो, थाटामाटामध्ये दीपक कदम, अभय सावंत, अमृत इंगे, राजन जगताप, राजा कदम आणि सगळी जी टीम आहे, या सगळ्या टीमनी बहुत मेहनतीनं हा सगळा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. आणि परवाचं जे दिव्य होतं ते दिव्य तर खरंच पाहण्यालायक होतं. एकदम लोकांचं मन भरून यावं असं ते दिव्य होतं.
आणि आजची शिवजयंती जी आज आपण इथं साजरी करत आहोत सर्व समाजाच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या सगळ्या महिला आणि पुरुष बांधवांच्या उपस्थितीनं आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही साजरा केला। मला बहुत आनंद आहे की आपल्याही समाजातील आता कच्च्या बच्चांनीशी छोटे छोटे जे आहे या समारंभामध्ये येतात, कार्यक्रमाला सफल करतात आणि कार्यक्रमाची जी शोभा आहे ती आपल्या लोकांनी असते हे समजतात आणि आपल्या उपस्थितीनं हा कार्यक्रम सजवतात। मी त्यांचंही बहुत अभिनंदन करतो आणि सगळ्या समाजाचं। आज शिवछत्रपती आले, अमृत इंगळे आणखी राजा कदम आणि दीपक कदम मला सांगत होते की सकाळी 7 वाजेपासून सतत अशी गर्दी इथं लागली होती त्या शिवछत्रपतीच्या दर्शनाला, शाळेच्या छोट्या छोट्या मुलांपासून घेऊन तर मोठे लोकही इथे येऊन छत्रपतींना हार समर्पण करत होते, त्यांच्या पायावर मस्तक ठेवून। हा क्षण जो आहे आनंदाचा हा दुसऱ्यांदा गोंदियाच्या इतिहासामध्ये कधी येणार नाही असा आजचा क्षण होता आणि परवाचा स्थापनेचा जो क्षण होता तो क्षण मनमुराद आनंद लुटावाचा क्षण होता। मी सर्व मराठा बांधवांचे, शिवछत्रपती मराठा समाजाचे जे इतर संघटना आहेत त्यांचे आणि गोंदियाच्या नागरिकांचे मी खूप आभार मानतो, खूप धन्यवाद करतो, खूप पण त्यांचं अभिनंदन करतो। थैंक यू सो मच। ये सोहरा देखने के लिए हम लोग बहुत सालों से प्रतीक्षारत थे और अभी जो हमारे परिवार ने जो आदित्य ने जो काम किया है उसके लिए आदित्य का सब हम सदैव हमारा परिवार पूरा ऋणी रहेगा। उसने हमारे कुल का, हमारे समाज का, हमारे गोंदिया का और हमारे पूरे महाराष्ट्र का नाम उसने रोशन किया है। इसके लिए आदित्य का बहुत धन्यवाद और आज की इस शिव जयंती पर सबको ढेर सारी शुभेच्छा। जय महाराष्ट्र। 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात नाही तर जगात आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत हे शिवछत्रपती आहे आणि निश्चितच त्यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि जितका उत्साह, कारण मी आता 2 दिवसाआधी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि तिथे निळगुडे पाटील आहे त्यांचं भाषण होतं आणि त्यांनी म्हटलं की ज्या प्रमाणात सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीला मानणारा जो वर्ग आहे किंवा शिवछत्रपतींचा इतिहास जो जितका युवा पिढीला पश्चिम महाराष्ट्रात माहिती आहे तितकं विदर्भामध्ये नाही माहिती। आणि मी त्यांना सांगितलं की कारण तिथे 5-5, 6-6 दिवस, 7-7 दिवसाचे ही जयंती 5-5, 6-6 दिवस साजरी केली जाते आणि त्याच प्रकारे आज आपण शिवछत्रपती मराठा समाज गोंदियाच्या माध्यमातून मागील 5 दिवसापासून 15 तारखेपासून आपण ही शिवछत्रपती जयंती साजरी करतोय। निश्चितच या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या युवा पिढीला समजून सांगण्याचा किंवा शिवछत्रपती काय होते, शिवछत्रपतींचं चरित्र काय होतं ते आता आपल्या युवा पिढीला समजून सांगण्याची गरज आहे। कारण नुसतं जयंतीच्या दिवशी एक दिवस छत्रपतीला आपल्या डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा 365 दिवस छत्रपती आपल्या मनात ठेवून त्याप्रमाणे त्यांच्या चारित्र्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे। निश्चितच ज्यावेळेस आपल्याला कोणती लढाईला पुढे जावं लागतं किंवा कोणत्या संकटाला पुढे जावं लागतं, विशेष करून मी युवकांनाही सांगतोय की तुम्हाला ज्यावेळेस कोणती लढाईला पुढे जायचं आहे, आता लढाई म्हणजे काही युद्ध करायची गरज नाही, तलवार घेऊन जायची गरज नाही, पण कोणतेही जर तुम्ही कोणता सामना असला किंवा कोणताही विषय असला आणि तुम्ही नुसतं छत्रपती शिवाजी महाराज हे जर नाव जर जपलं तर निश्चितच तुम्हाला एक ऊर्जा येणार, एक शक्ती येणार, एक बळ येणार आणि तुम्ही कोणत्याही कितीही मोठं संकट असलं ते तुम्ही निश्चितच त्याला पेलू शकणार। मी 8 वर्षाआधी या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढण्याकरता आलो आणि ज्यावेळेस 8 वर्षाआधी मी नागपूरवरनं गोंदियाला येत होतो, रस्त्यात माझा एक मित्र होता माझ्यासोबत आणि तो बोलला आपण इतक्या मोठ्या लोकांच्या विरोधात का लढतोय, कारण माझी विधान परिषदेची निवडणूक ही सगळे गोंदिया जिल्ह्यातले सर्वात मोठे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात होती आणि मी त्याला एकच म्हटलं की जर हेच विचार, कारण त्यांनी मला म्हटलं की आपलं नंतर काय होणार, जर आपण जर हरलो तर काय होणार किंवा हे लोक आपल्याला सोडतील काय, मी त्याला एकच म्हटलं
की जर हाच जर विचार जर शिवछत्रपतीने केला असता तर कधीच हिंदवी स्वराज्याचा स्थापना झाली नसती. आणि म्हणून छत्रपतीचे आपण मावळे आहे म्हणून कोणताही किती मोठं संकट असो, किती मोठा पुढचा विरोधक असला तरी त्याला आपण भीत नाही, कारण आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहे. काय सांगायला शिवजयंती निमित्त? एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा सोहळा जशी प्रतीक्षा वर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्याला, शहराचं तर सोडा, गोंदिया जिल्ह्याला यायचं एक प्रतीक्षित होतं, ते स्वप्न आज पूर्ण झालं. आणि 15 तारखेपासून 5 दिवसाचे कार्यक्रम इथे विविध प्रकारे संपन्न झाले. पहिले महाराजांचा अभिषेक, महाराजांचा हवन, महाराजांची पूजा, असा सोहळा पूर्ण मराठा समाजाच्या माध्यमातून बालकांपासून तर महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सहकुटुंब राहून हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला आहे आणि एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि इथेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असं चौकाचं नावसुद्धा देण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की